फ्रेंड्स, गजरा नंबर 2, हिरवा रंग घेऊया. मी 3.25 नंबरची सुई घेतली आहे. आपल्याला सीझर्स लागेल. चला सुरू करूया. देठाच्या रंगासारखा एक हिरवा रंग घेतलाय. जसे गजऱ्याचे देठ गुंफून गजरा केलाय असा लुक येण्यासाठी. स्लिप नॉटने सुरू करूया. पन्नास चेन्स घालायच्या. 50 चेन्स घालून भेटूया. 50 चेन्स घातल्या आहेत. 2 चेन्स टर्निंगसाठी घालतोय आपण. आणि आता सुईपासून थर्ड म्हणजे 2 चेन्स सोडून दिल्यावर तिसऱ्या टाक्यामध्ये हाफ डबल क्रोशे करायचा आहे. वेढा घेऊन तीनाचा 1 वेढा घ्यायचा. सुईमध्ये परत दोरा घेऊन परत 3चा 1 असे आपण 50 हाफ डबल क्रोशे करणार आहोत. शेवटचे 2 टाके राहिलेत ते हाफ डबल क्रोशा करून घेते आणि दोरा कट करून घेऊया. हिरवा दोरा हा आपला बेस आहे आणि त्याच्यावर आपण पांढऱ्या दोऱ्याने पाकळ्या करूया. पाकळ्या म्हणजे फुलं. हिरव्यामधली साधारण शेड घेतली तरी चालण्यासारखं आहे. तीन साखळ्या घालून घेतल्या. दोरा स्लिप स्टिचने अटॅच करून 3 साखळ्या आणि 3 खांब घातले. आणि पहिल्या साखळीत 3 साखळ्यांमधल्या सगळ्यात वरच्या साखळीमध्ये हा टाका ओढून घेतला आणि परत 3 साखळ्या घातल्या आणि जिथे याच एका सेम साखळीतच पुन्हा स्लिप स्टिच केला. असा एक बॉबल स्टिच असाच करतात. तर तो म्हणजे अगदीच बघितलं तर हे फूल, कळी आणि हा त्याचा देठ असे आपल्याला सगळे इकडे फुलं करत जायचे. छान आहे ना हा टाका. एक्झॅक्ट नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे आणि पुढच्या स्टिचमध्ये परत स्लिप स्टिचच करून घ्यायचा. 3 साखळ्या घालायच्या, 3 खांब घालायचे, 1 2 3 सुई काढून घ्यायची थोडंसं हे करून. या 3 ज्या साखळ्या घातल्या होत्या त्यातल्या सगळ्यात वरच्या साखळीमधनं हा टाका उचलायचा.
आणि 3 साखळ्या घालायच्या आणि स्लिप स्टिच करायचा. सेम खालचे जो बेस आहे सेम ठिकाण सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचा. तसा चपटा जर झाला तर त्याला असं थोडंसं शेप देऊन घ्यायचा. परत नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचं. परत 3 चेन, परत 3 डबल क्रोशे सेम स्टिचमध्ये. टाका लॉक करून घ्यायचा. 3 चेन आणि स्लिप स्टिच. असं आपण शेवटपर्यंत करून घेऊ. किती गोड मस्त झालंय ना. हे सिंगल असा सुद्धा आपल्याला वेणी म्हणून वापरता येईल नाही का. पुढे बघू काय करायचं. हे आपण अशा सगळ्या कळ्या करून घेतल्यात. कळ्या म्हणा फुलं म्हणा ते एका साईडने केलेत. आता पुढे बघूया. आता ही जो टर्न येतोय हा जो आडवा हे आहे इथे आपण स्लिप स्टिच घालूया आणि 3 साखळ्या घालू. इथे एक फूल करूया म्हणजे थोडक्यात 3 खांब घालूया. आणि इथून टाका उचलून घेऊया. 3 साखळ्या घालून स्लिप स्टिचने बंद करून घेऊया. आता आपण अपोजिट साईडला आलो आहे, पण ह्या साईडनी केलं आहे ग्रीन पट्टीच्या. आता ह्या साईडनी करायचं आहे. एक स्लिप स्टिच करूया आणि सेकंड स्लिप स्टिच करून बाकी प्रोसिजर सेमच. 3 चेन आणि 3 खांब. परत टाका उचलून घ्यायचा आणि परत 3 खांब 3 चेन. मग 2 स्लिप स्टिच. असं आपण शेवटपर्यंत करून घेऊया. दोन्ही साईडने मी करून घेतलंय. आता साईड्स झाल्या. ही जी फ्लॅट सेंटरची जागा आहे तिथे मी सेम अशाच पाकळ्या करणार आहे. एक स्लिप स्टिच घातला आणि याच्या पुढच्या टाक्यामध्ये तीन साखळ्या. तीन खांब. टाका ओढून घेतला. आणि खाली स्लिप स्टिच. सगळी प्रोसिजर तीच आहे, फक्त आता इथे जागा आपल्याला ट्रिकी आहे. आपल्याला ह्या स्पेसमध्ये काम करायचं आहे. असं आपण करून घेऊया आणि ओळीच्या शेवटी भेटूया. मी ह्या साईडनी
करून घेतला आहे, बघताय तुम्ही. छान शेप घेतोय ना आपला गजरा. आपण आधी एक बाजू केली, दुसरी बाजू मग मधून केलं आहे. आता आपण इथे आलो आहे परत एंडला. आता बॅक साईड, इथून सुद्धा आपण एक ओळ सेम त्याच ह्याच्याप्रमाणे करणार आहोत जे आपण आधी केलंय तेच. आता हे अंदाजानेच करायचं आहे. स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घातल्या. त्याच्यातच आपल्याला 3 खांब घालायचे आहेत, जे आपण आधी करत आलोय. सेम तेच करायचं आहे. फक्त इथे आपल्याला खालचा जो बेस आहे तो थोडा शोधत शोधत पुढे जायला लागेल. ही ओळ करायलाच थोडा मला वेळ लागेल. येस. असंच आपण पूर्ण ही ओळ शेवटपर्यंत करून घेऊया. मी जस्ट आत्ता शेवटची पाकळी केली असं म्हणूया. स्लिप स्टिच केला, एक साखळी घालून दोरा कट करून घेऊया. आणि आता तुम्ही बघा, कमाल गजरा झालाय. काय सुंदर. आय कॅन टेल यू, ह्याचा जो फील आहे ना, आहा, लवली इट इज. काय म्हणता? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी, मस्त करायला सोपे पटकन होणारे क्रोशे शिकण्यासाठी विनूज क्रोशे क्रिएशनला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सायनिंग ऑफ मिनू. बाय बाय.